नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केली होती आपली प्रॅक्टिस सेट 3.2. तर आज आपल्याला बघायचं बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 3.2. तर बघा, बेसिक बघण्याच्या आधी आपल्याला ऐकायची आज काही वेळाची गोष्ट. तर बघा, 300 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये बघा एक ब्युटनेर नावाचे शिक्षक होते आणि त्यांची एक शिक्षकी शाळा त्या ठिकाणी होती. आणि त्यांना मदतनीस म्हणून त्या ठिकाणी जोहान मार्टिन बार्टेलस हा व्यक्ती त्या ठिकाणी काय होता, त्या शाळेमध्ये मदतनीस म्हणून होता, जो विद्यार्थ्यांना मुळाक्षरे आणि काय करून द्यायचा, लेखण्या करून द्यायचा. तर एक दिवशी काय झालं, की आपले जे ब्युटनेर हे जे शिक्षक आहेत, यांना काय झालं, एक काम आलं. मग त्यांना वाटलं, की बाबा क्लासमधले मुलं काय करतील, धिंगाणा करतील. मग त्यांना काय ठरवलं, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं, की बा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची काय करा, बेरीज करा. तर आपले जे ब्युटनेर शिक्षक होते, हे काय केलं, त्यांच्या कामासाठी लगेच क्लासमध्ये बसले. तर लगेच त्यांना एक पाटी उलटी पडल्याचा आवाज आला. तर ब्युटनेर शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं, "मी तुला 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायला सांगितली. तुला ती करायची नाहीये का?" पुढून त्या विद्यार्थ्याचा जे उत्तर आलं, की "सर, मी जी ही बेरीज तुम्ही दिली, ती पूर्णपणे केलेली आहे." तर बघा, काहीच मिनिटामध्ये त्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. तर बघूयात त्या विद्यार्थ्यानं ती बेरीज कशा पद्धतीनं केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी तो जो विद्यार्थी होता, तो होता जॉन फ्रेडरिच कार्ल गाउस. तर या विद्यार्थ्याने बघा काय कशा पद्धतीनं त्या 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज केलेली आहे. तर बघा या ठिकाणी ते जे अंक आहेत त्या विद्यार्थ्याने म्हणजे आपले जे कार्ल गाउस आहेत, जॉन फ्रेडरिच कार्ल गाउस यांनी काय केलेलं बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक या पद्धतीनं काय केलं, 100 पर्यंतचे अंक लिहिलेत. परत काय केलं बघा, हे जे अंक आहेत उलट क्रमाने लिहिलेत. जसं या ठिकाणी बघा काय लिहिलं, 1 च्या खाली लिहिले 100, नंतर या ठिकाणी लिहिलेत 99, नंतर या ठिकाणी लिहिलेत 98, या ठिकाणी लिहिलेत 97. तर या पद्धतीने बघा या ठिकाणी येईल आपला 1. याची केली बेरीज. परत बघा पूर्ण अंक ॲज इट इज लिहिले पूर्णची बेरीज. त्याच्यानंतर बघा तेच अंक उलट पद्धतीने लिहिलेले, उलट क्रमाने लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा याची त्यांनी केलेली आहे बेरीज. 1 अधिक 100 101, 99 अधिक 2 101, 98 अधिक 3 101, 97 अधिक 4 101. तर या पद्धतीनं बघा बेरीज केलेली आहे. आणि एकूण किती संख्यांची बेरीज येते, एकूण किती संख्या येतात, तर बघा 101 ची किती वेळा बेरीज आहे, या ठिकाणी 100 वेळा बेरीज आहे. म्हणून या ठिकाणी जर याची ॲडिशन केली तर ती काय येणार बघा, 101 गुणिला 100 जी किती येणार बघा, 10,100. बट बट या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, की बा हे अंकांची बेरीज सांगितली होती 100 पर्यंतच्या. बट त्यांना काय केलं, अधिक म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे अजून त्याच्यामध्ये काय केलं, ऍड केले. म्हणजे त्यांना बेरीज किती वेळा केली, 2 वेळा. मग त्या ठिकाणी त्यांना काय केलं, त्या संख्येला कितीने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं. म्हणून याचं जे आन्सर ज्याला पाहिजे होतं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज, तर 10,100 ला कितीने भागावं लागेल, 2. कारण काय, की 2 वेळा बेरीज केली आणि फायनल आन्सर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं 5,050. तर अशा पद्धतीनं बघा, आणि याचाच वापर करून आपला अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपण काय करणार आहोत, की सम ऑफ nth टर्म कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. तर आपल्याला बघायचं आहे आपला मेन टॉपिक. तर हा जे आपले व्यक्ती होते जोहान फ्रेडरिच कार्ल गाउस यांच्याच मुळे बघा आपण सम ऑफ n टर्म काढू शकलो. तर बघा ते फॉर्म्युला याच पद्धतीने यूज केलेला आहे. जसं आपल्याला या ठिकाणी बघा काय करायचंय, सम ऑफ nth टर्म. तर या ठिकाणी आपण फाइंड करणार सम ऑफ nth टर्म. तर कशा पद्धतीने करता येईल बघा, या ठिकाणी बघा आपण फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म या पद्धतीने बघा आपल्याला nth टर्मची काय करायची त्या ठिकाणी ॲडिशन. तर यांची जी सम आहे ती आपण डिनोट करतो Sn. Sn म्हणजे काय, सम ऑफ nth टर्म. त्या पद्धतीनं बघा मग हे जे टर्म असणार आहे ते कसे असणार आहे, फर्स्ट टर्म आपण बघितलं होतं की ए असते, सेकंड टर्म त्या ठिकाणी काय असते, ए प्लस डी असते, थर्ड टर्म त्या ठिकाणी काय असते, ए प्लस 2d असते. त्याच्याच पद्धतीनं जर आपण ॲज इट इज लिहिलं तर nth टर्म आपली त्या ठिकाणी काय असते, ए प्लस n-1 इंटू डी. तर या
जॉन फ्रेडरिच कार्ल गॉस यांनी काय केलं की त्याच टर्म उलट पद्धतीने लिहिलं. मग या ठिकाणी परत हे एसएन झालं. परत आपण काय करणार, ह्याच टर्म उलट पद्धतीने लिहिणार. तर या ठिकाणी बघा काय येईल, ए प्लस एन मायनस वन इंटू डी या टर्मच्या खाली. नंतर या टर्म खाली बघा काय येईल, ए प्लस एन मायनस टू इंटू डी. नेक्स्ट या टर्म खाली काय येणार, ए प्लस एन मायनस थ्री इंटू डी. प्लस या पद्धतीने जर गेलं तर शेवटी काय येणार आपलं ए. म्हणजे ज्या पद्धतीने 1 ते 100 अंक ॲज इट इज लिहिले, नंतर ते जे नंबर आहे ते काय लिहिले, उलट क्रमाने लिहिले, त्याच पद्धतीने आपण सर्व टर्म असेंडिंग ऑर्डरने लिहिल्यात आणि नंतर परत काय केलं, डिसेंडिंग ऑर्डरने लिहिली आणि याची या ठिकाणी ज्या पद्धतीने ॲडिशन केली त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण काय करणार, या दोन्हीची ॲडिशन. तर या ठिकाणी बघा काय येणार, एस एन प्लस एस एन काय होणार, 2 टाइम्स एस एन. आणि या ठिकाणी बघा याची जर ॲडिशन केली, ए प्लस ए या ठिकाणी काय होणार, 2a प्लस सोबत काय राहणार त्याच्या 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. ही झाली बघा फर्स्ट. सिमिलरली बघा या ठिकाणी ए प्लस ए काय होणार, 2a. नेक्स्ट यामधून बघा काय कॉमन काढू शकतो आपण, डी कॉमन काढू शकतो. डी जर कॉमन काढला तर या ठिकाणी काय 1 प्लस एन मायनस टू. सिमिलरली या ठिकाणी बघा ए प्लस ए किती होणार, 2a. परत या ठिकाणी बघा आपल्याला काय कॉमन काढता येते, डी कॉमन काढता येते. डी जर कॉमन काढला ते काय होणार, 2 प्लस या ठिकाणी काय होणार एन मायनस थ्री. ॲज इट इज या पद्धतीने जर गेले तर या ठिकाणी ए प्लस ए काय होणार, 2a प्लस रिमेनिंग टर्म काय एन मायनस वन इंटू डी. या पद्धतीने बघा आपण यांची काय केलेली आहे, ॲडिशन केलेली. नेक्स्ट बघा 2 टाइम्स एस एन इक्वल्स टू या ठिकाणी बघा काय राहिलं, 2a प्लस एन मायनस वन इंटू डी प्लस 2a प्लस या ठिकाणी बघा एन ॲज इट इज 1 मायनस टू या ठिकाणी काय होणार मायनस वन इंटू डी. नेक्स्ट या ठिकाणी बघा 2a प्लस या ठिकाणी बघा एन आणि बघा 2 मायनस थ्री किती होणार, मायनस वन इंटू या ठिकाणी काय डी. याच पद्धतीने बघा काय येणार, याच पद्धतीने ॲडिशन 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. नेक्स्ट बघा हे जे टर्म आहेत ही ज्या पद्धतीने बघा ह्या टर्म या ठिकाणी किती होत्या, 100. तर या टर्मचा किती वेळा गुणाकार केला, म्हणजे कोणासोबत गुणाकार केला आपण, 100 सोबत. तर ह्या टर्म किती येतात, एन. याचा अर्थ या टर्मचा आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावं लागेल कोणासोबत, एन सोबत. कारण की टर्म किती येतात या ठिकाणी एन, या ठिकाणी किती होत्या 100, या ठिकाणी टर्म किती होत्या 100. म्हणून या ठिकाणी काय येणार, 2 टाइम्स एस एन इक्वल्स टू एन इंटू 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. त्याच्यानंतर बघा ते जे 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड. या ठिकाणी बघा एस एन इक्वल्स टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. तर बघा या पद्धतीने आपण काय काढलं, सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ एन एपीचा फॉर्म्युला आपण काय केलेलं आहे, डिराइव्ड केलेला आहे. नेक्स्ट याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक फॉर्म्युला निघते. तर बघा तो फॉर्म्युला कशा पद्धतीने निघते, तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एस एन बरोबर एन बाय 2 इन ब्रॅकेट बघा 2a ला मी या पद्धतीने लिहू शकतो a प्लस ए, म्हणजे काय झालं 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. तर एस एन इक्वल्स टू एन बाय 2a प्लस. तर बघा ना हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर हा फॉर्म्युला आहे बघा जी लास्टची टर्म आहे nth टर्म त्याचा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, टी एन. एस एन इक्वल्स टू एन बाय 2, ए म्हणजे काय आपली फर्स्ट टर्म आणि टी एन म्हणजे काय आपली nth टर्म. तर बघा या पद्धतीने हा जो इक्वेशन फर्स्ट आहे आणि इक्वेशन सेकंड आहे हा फॉर्म्युला आहे सम ऑफ फर्स्ट nth टर्म इन एन एपी. तर या पद्धतीने बघा आपण या जॉन फ्रेडरिच कार्ल गॉस यांनी सांगितलेल्या पद्धतीने काय केलं, आपण फॉर्म्युला डिराइव्ड केलेला आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर, सम ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर आणि नेक्स्ट बघायचं आपल्याला सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर. तर या ठिकाणी बघा की आपले जे एन नॅचरल नंबर असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे, बघा या ठिकाणी नॅचरल नंबर कोणते आहेत आपले 1 2 3 अँड सो ऑन या पद्धतीनं. नेक्स्ट याच्यामध्ये बघा आपण जर फर्स्ट टर्म काढली ए तर ती येणार 1, ज्याला आपण T1 देखील म्हणतो. T1 इक्वल्स टू ए इक्वल्स टू 1. आणि याच्यामधला जर कॉमन डिफरन्स जर आपण काढला तर काय येणार 2 मायनस 1 या ठिकाणी काय येणार 1. तर या ठिकाणी बघा आपल्याला जर यांची ॲडिशन करायची असेल तर आपण पहिला फॉर्म्युला बघितला होता एस एनचा. तर तो कसा बघा एस एन इक्वल्स टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. तर या ठिकाणी बघा एस एन इक्वल्स टू एन बाय 2
टू इंटू या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म काय आहे 1 प्लस n मायनस 1 या ठिकाणी कॉमन डिफरन्स कितीचा आहे 1चा आहे Sn इक्वल्स टू n/2 2 इंटू 1 या ठिकाणी काय होणार 2 प्लस या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार n मायनस 1 Sn इक्वल्स टू n/2 2 मायनस 1 या ठिकाणी काय होणार प्लस 1 तर या ठिकाणी बघा काय फॉर्म्युला आला Sn इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट n प्लस 1 तर हा फॉर्म्युला आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याने देखील काय करू शकलो असतो डिराइव्ह आपला सेकंड फॉर्म्युला कोणता होता Sn इक्वल्स टू n/2 t1 प्लस tn nth टर्म तर या ठिकाणी बघा काय येणार n/2 फर्स्ट टर्म या ठिकाणी काय 1 प्लस nth टर्म या ठिकाणी काय n तर या ठिकाणी काय बनणार n/2 आणि 1 प्लस n ला आपण काय लिहू शकतो n प्लस 1 म्हणजे आपण कोणत्याही फॉर्म्युल्याला जर फॉर्म्युला डिराइव्ह केला तर कसा येणार सेम येणार आता याचा एक्झॅक्ट मिनिंग काय की जर आता मी ठरवलं की मला 1 2 3 4 आणि 5 या नॅचरल नंबरची 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची मला काय करायची बेरीज करायची मी काय करणार एकूण किती संख्या आता 5 तर या ठिकाणी काय करणार बघा 5 गुणिला पुढची संख्या 5 अधिक 1 किती होणार 6 भागिला 2 बे 1 बे बेत्रिक 6 आणि 5 त्रिक किती होणार 15 यांची बेरीज 15 यायला पाहिजे तर आपण चेक करू या ठिकाणी बघा 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कोणाची बेरीज देतो सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर नेक्स्ट बघूया आपल्याला बघायचं आहे सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर तर या ठिकाणी बघा की जे इव्हन नॅचरल नंबर असणार ते कोणते असणार आहे 2 4 6 8 या पद्धतीने जर गेलं तर कोणतं असणार आहे शेवटचा 2n कारण की इच नंबर इज मल्टिपल ऑफ 2 मग या ठिकाणी बघा की जर आपण फॉर्म्युला हा वाला जर टाकला तर बघा या ठिकाणी काय येणार Sn इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn तर Sn इक्वल्स टू n/2 तर या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म आपली काय 2 आणि nth टर्म तर या ठिकाणी काय 2n तर Sn इक्वल्स टू n/2 तर या ठिकाणी बघा काय कॉमन निघते 2 कॉमन निघतात आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा या ठिकाणी 1 प्लस n तर 2 2 काय झाले या ठिकाणी कॅन्सल म्हणजे हा फॉर्म्युला अशा पद्धतीने होईल n इंटू 1 प्लस n ला आपण काय लिहू शकतो n प्लस 1 आणि हाच फॉर्म्युला आपण या फॉर्म्युल्यात टाकून देखील काय करू शकतो डिराइव्ह करू शकतो तर बघूयात या ठिकाणी काय Sn इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d Sn इक्वल्स टू n/2 2 इंटू या ठिकाणी फर्स्ट टर्म काय 2 प्लस n मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स या ठिकाणी बघा 4 मायनस 2 कितीचा येणार 2चा नेक्स्ट Sn इक्वल्स टू n/2 2 इंटू 2 किती होणार 4 त्याच्यानंतर 2 इंटू n 2n त्याच्यानंतर 2 इंटू मायनस 1 काय होणार मायनस 2 तर Sn इक्वल्स टू n/2 या ठिकाणी 2n सुरुवातीला लिहिणार 4 मायनस 2 या ठिकाणी काय होणार प्लस 2 परत या ठिकाणी बघा n/2 या ठिकाणी 2 कॉमन काढलेत राहिले काय n प्लस 1 2 2 या ठिकाणी काय झालेत कॅन्सल झालेत तर या ठिकाणी बघा आता इथून पुढे जर तुम्हाला विचारलं की सम ऑफ फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर काढायचे जसं या ठिकाणी बघा 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस 10 परत आपण काय घेतले फर्स्ट 5 इव्हन नॅचरल नंबर घेतलेत आणि यांची जर ऍडिशन करायची असेल तर या ठिकाणी बघा एकूण किती नंबर घेतले आपण इव्हन नॅचरल नंबर 5 त्या फॉर्म्युला टाकायची 5 गुणिला त्याच्या पुढची संख्या 6 किती होणार 30 होणार किती होणार 30 होणार म्हणजे पहिल्या n समसंख्यांची बेरीज किती येणार n इंटू n प्लस 1 तर या ठिकाणी बघा चेक करून घ्या 2 अधिक 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 किती होणार 30 तर या पद्धतीने बघा आपण काय केलेलं आहे फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे नेक्स्ट आपल्याला बघायचा आजच्या लेक्चर मधला आपला शेवटचा टॉपिक जर बघायचं आहे सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर काय येणार तर या ठिकाणी ऑड नॅचरल नंबर कोणते आहेत 1 3 5 7 या पद्धतीने जर गेलं तर शेवटचा काय येणार 2n मायनस 1 वेअर n इज कोणता नंबर आहे इंटीजर नंबर आहे म्हणजे याच्यात आपण व्हॅल्यू टाकू शकतो सॉरी इंटीजर नाही n या ठिकाणी काय नॅचरल नंबर तर या ठिकाणी बघा जर n ची व्हॅल्यू आपण 1 टाकली 2 इंटू 1 2 मायनस 1 या ठिकाणी काय येणार 1 नंतर जर आपण 2 टाकली तर 2 इंटू 2 4 मायनस 1 किती येणार 3 नेक्स्ट जर आपण फॉर्म्युला डिराइव्ह करायचं आपल्याला माहिती आहे Sn इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d या फॉर्म्युल्यावर आपण काय करू शकतो डिराइव्ह करू शकतो तर या ठिकाणी बघा काय येणार Sn बरोबर n/2 2 इंटू या ठिकाणी फर्स्ट टर्म काय आहे 1 n मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स बघा या ठिकाणी 3 मायनस 1 कितीचा येणार 2चा नेक्स्ट Sn इक्वल्स टू
n बाय 2, 2 इंटू 1 या ठिकाणी किती होणार 2. त्याच्यानंतर आपण काय करणार 2 न मल्टिप्लाय करणार 2n मायनस 2, 2 इंटू n 2n आणि -1 इंटू 2 या ठिकाणी काय होणार -2 प्लस 2 मायनस 2 या ठिकाणी काय होणार कॅन्सल. तर या ठिकाणी काय राहणार n बाय 2 इंटू 2n 2 काय होणार कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला काय आला n स्क्वेअर. परत आपण नेक्स्ट जो आपला फॉर्म्युला होता T1 प्लस Tn वाला, तर या फॉर्म्युल्यात टाकून आपण डिराइव्ह करू शकतो Sn बरोबर n बाय 2 T1 प्लस Tn n बाय 2 फर्स्ट टर्म या ठिकाणी काय 1 आणि जी लास्ट टर्म आहे nth टर्म आहे ती काय 2n मायनस 1 प्लस 1 मायनस 1 काय झाले कॅन्सल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय होणार बघा n बाय 2 इंटू 2n 2 काय झाले कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आलं n इंटू n n स्क्वेअर. तर या ठिकाणी जर आता तुम्हाला विचारलं 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 पहिल्या 5 विषम संख्या घेतलेल्या आहेत, पहिल्या 5 विषम संख्या यांची बेरीज विचारली तर या फॉर्म्युल्यात जर गेलं तर पहिल्या 5 संख्यांच्या विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर 5चा वर्ग या ठिकाणी किती येणार 25 येणार. नेक्स्ट बघा चेक करून बघा 1 अधिक 3 4 अधिक 5 9 9 अधिक 7 या ठिकाणी किती 16 आणि 16 9 या ठिकाणी किती होणार 25 होणार. तर बघा आपण बघतो स्पर्धा परीक्षा करत असताना मुलं काय करतात या शॉर्टकट ट्रिक्स वापरतात. तर या शॉर्टकट ट्रिक्स आपल्या या 10वीच्या लेक्चर मधून म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टर मधून घेतलेल्या आहेत. तर बघा आजच्या लेक्चरला या ठिकाणी आपण थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.